हे रोल का रोलिंग सर अमोल मिटकरांनी आज भाष्य केलेलं आहे की 2024 आम्ही रिझोल्युशन असं करतो की 2024 मध्ये अजित पवार यांना मी मुख्यमंत्री पाहण्यास आवडेल मला आणि त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न काही करू। त्यांनी जे काही विधान केलेलं आहे त्या विधानाचा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित संबंध आहे। प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावं असं वाटणं काही गैर नाही। त्यांना आमच्याही शुभेच्छा, चांगलं काम करा, सीट चांगल्या निवडून आणा आणि मग जो काही निर्णय होईल 2024ला तो मान्य करा। सर आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मराठी आरक्षणासंदर्भात कसं बघताय? मराठा आरक्षणाचं जे आंदोलन आहे ते गेल्या अनेक वर्षापासून चाललंय। शिंदे साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन शिवरायांची शपथ घेऊन मराठा आरक्षण देणार ही जी काही त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेनुसार त्यांचं काम चालू आहे आणि आपण पाहत असाल त्या कामकाजामध्ये अनेक कुणबींच्या नोंदी त्यांच्या कमिटीने म्हणा की मागासवर्गीय आयोगानं यांनी सर्वांनी काढलेल्या आहेत। त्या संदर्भामध्ये प्लस ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का न लावू देता एक योग्य तो निर्णय कसा घ्यायचा या संदर्भात आज मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांची बैठक झालेली आहे। दुपारी या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये त्यांचं निवेदन या सभागृहामध्ये होणार आहे। नेमकं ते निवेदन नेमकं काय करतात याकडे पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। परंतु मला असं वाटतं की मुख्यमंत्री साहेब एक चांगला पॉझिटिव्ह संदेश देण्याच्या ज्या मनस्थितीत आहेत तसाच निर्णय कदाचित सभागृहात होईल। जाती न्याय जनगणना नको असं संघाच्या वतीने सांगण्यात आलं आहे। तर अमोल मिटकरी यांनी देखील असं म्हटलं की हे टोटली चुकीचं आहे। जातीय जनगणना झाली तरच राज्यामधलं जातपातीचं राजकारण संपेल। भुजबळांचं देखील हेच म्हणणं आहे। मग शिवसेनेची भूमिका असेल, कारण का एक वेळ संघाची भूमिका म्हणजे बीजेपी भूमिका येते आणि राष्ट्रवादीची भूमिका आहे की जातीय जनगणना व्हावी। शिवसेनेची भूमिका प्रत्येक पक्षाचं एक वेगवेगळं मत आहे, प्रत्येक नेत्यांचं वेगवेगळं मत आहे। परंतु ही जातीय जनगणना करायची किंवा नाही करायचा याचा अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री साहेब घेणार आहेत। म्हणून दोन मतप्रवाह यात आहेत की जातीय जनगणना केली तर समाजामध्ये एक प्रकारचं दुही पडायचं शक्यता आहे असे काही लोकांचं मत आहे। तर समाजामध्ये जातीय जनगणना जर झाली तर नेमका कोणता समाज किती प्रमाणात आहे ही टक्केवारी बाहेर येईल असं काही लोकांचं म्हणणं आहे। म्हणून यावर सर्व पक्षांच्या नेत्यांना एकत्रित बोलून मुख्यमंत्री यावर योग्य तो निर्णय घेतील असं माझं मत आहे। मोदींनाही बदललं जाऊ शकतं। नेतृत्व आणि पदाची हाव आम्हाला नाही। जर आमच्या डोक्यात हाव असेल तर आम्हीच कधी मोदींना बदललं असतं उद्धव ठाकरे म्हटलं। उद्धव ठाकरे कुणालाही बदलू शकतात। त्यांना असं वाटतं की आपल्या तर मोदी म्हणजे त्यांच्या पक्षाचे शिवसैनिक आहेत की काय। एक देशाचं राजकारण आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणारा एक मोठा नेता ज्यांच्या पक्षाचं बहुमत लोकसभेमध्ये आहे अशा लोकांबद्दल आपल्यासारखा छोट्याशा पक्षाने असे कॉमेंट्स करणं योग्य नाही। सर आज सामनामध्ये अग्रलेख आलाय त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की 5 राज्यात जी सत्ता गेली त्याचं मुख्य कारण इंडिया नाही तर काँग्रेस आहे। संजय राऊत हा कधी काय बोलल याचा कधी नियम नसतो। कदाचित गेले 8 दिवसापासून ते दिल्लीमध्ये आहेत आणि राहुल गांधींनी त्यांना चहाला बोलवलं नसेल म्हणून त्यांचा हा संताप त्यांनी व्यक्त केला असेल। त्यांना आघाडीशी काही घेणं देणं नाही किंवा इंडिया आघाडी टिकणार नाही हे पहिल्यापासून मी सांगतोय। आणि त्यांचं रोख नेमका कुणावर आहे हे जेव्हा तुम्हाला कळेल त्या तुम्हाला अक्षरशः धक्का पोचेल की आता ह्या इंडिया आघाडीमधले लोकसुद्धा आता आमच्याबरोबर उभाठा गटाचे लोक नकोत असं एक मतप्रवाह जेव्हा निर्माण झाला आहे त्या टायमाला यांनी काँग्रेसवर टीका करायचं सुरू केलेलं आहे। युती धर्माचं पालन करायला हवं काँग्रेसने अशी टीका केली। युती धर्माचं पालन करायला हवं, युतीचा धर्म पाळायला हवा। युतीचा धर्म कुणी पाळायचा याची जर त्यांना जाण असते तर शिवसेना भाजपची युती आज या सरकारमध्ये जी आज राज्य करते त्यात तेही सम्मिलित झाले असते। परंतु युतीचा धर्म न पाळता स्वतःच्या स्वार्थासाठी जेव्हा आपण राजकारण करायला लागतो तर त्यांचे हे हाल आहे असेच होणार होते। म्हणून त्यांनी आता युती धर्म शिकवू नये, युती धर्माचे शिकवण आमच्याकडून घ्यावी। रेशीम बागेमध्ये आज अजितदादा गेले नाहीत, त्या ठिकाणी बरीच चर्चा होती। भाजपचे नेते म्हणतात की रेशीम बागेमध्ये बौद्धिकरित्या फायद्याचं ठरतं अजितदादा आणि इतर नेत्यांनी त्या ठिकाणी यायला हवं होतं। आपली भूमिका काय? रेशीम बागेमध्ये जाणं तिथं बौद्धिक घेणं हा एक वेगळा प्रकार आहे। परंतु त्यासाठी प्रत्येकानेच गेलं पाहिजे असं काही कंपल्सरी नाही। ज्यांना तो जो आवडेल किंवा ज्यांना वेळ जसा मिळेल त्यांनी ते गेलं पाहिजे
नसल गेलं तरी त्याच्याबद्दल संघाचं काही ऑब्जेक्शन नाही. ज्यांना यायचं त्याला वेलकम, ज्यांना नाही यायचं त्याला ठीक आहे थँक्यू असं त्यांचा एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.